रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, मी इंदापूर तालुक्याचा प्रतिनिधी श्री विकास संजय गणगे फ्रॉम बेलवाडी तालुका, इंदापूर जिल्हा, पुणे. आपण ज्या बागेमध्ये उभा आहे ते निरवांगी तालुका, इंदापूर जिल्हा, पुणे, श्रीयुत राहुल क्षीरसागर यांची बाग आहे. याला प्रॉपर नियोजन आणि जे कन्सल्टिंग आहे रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी रामचंद्र माने साहेब यांनी अतिशय चांगल्या प्रकारे 2 महिन्यामध्ये जे काय डोस खालून वरून फवारण्या लागणार आहेत, जे काय नियोजन करायचे ते अतिशय वेळेवरती येऊन अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही बघताय केलेलं आहे. तर आपण सुरुवातीला आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांची ओळख करून घेऊया आणि झालेली जो काय शेड्यूल आहे, जे काय नियोजन आहे ते कशा पद्धतीने यांनी फॉलो केलं आणि एवढा चांगला रिझल्ट आणला त्याबद्दल आपण थोडीशी एक चर्चा करूया. रामकृष्ण हरी साहेब, नमस्कार. आपले जे शेतकरी मित्र बघतायत तुम्हाला त्यांना आपली थोडक्यात ओळख करून द्या की आपलं नाव आणि गाव. माझं नाव राहुल भुवन क्षीरसागर, राहणार निरवांगी तालुका, इंदापूर जिल्हा, पुणे. बरं, आपण जे ही बाग बघताय, हां, आपण एवढं चांगलं नियोजन केलं आहे. साधारण ही झाडं मला वाटतं 3ऱ्या-4थ्या वर्षाची आहेत. हो, 3रं-4थं वर्ष आहे. 3rं-4थं. आणि रामा ॲग्रोटेकच्या नियोजनाखाली मला वाटतं 3रं वर्ष आहे. हां, बरोबर आहे. हो. तर एवढं अतिशय चांगलं नियोजन मला वाटतं एका झाडावरती 100-100-125 प्लस सेटिंग आहे. हां, आणि शेतकरी मित्रांनो, ही जी बाग बघताय तुम्ही, त्याचं पाणी आहे 26 जानेवारी 2026. ह्या बागेला कंप्लीट 2 महिने झालेत आणि 2 महिन्यामध्ये रामा ॲग्रोटेकचं त्यांनी प्रॉपर शेड्यूल वापरून 4 ते 5 डोस वापरून बाग अतिशय खमक्या दिमागदार पद्धतीने अतिशय जबरदस्त नियोजनाने उभा केली आणि बाग सेटिंग झाली. शेतकरी मित्रांनो, डाळिंब क्षेत्रामध्ये काम करत असताना कोणतीही केमिकल कंपनी असू द्या, कोणतंही मटेरियल असू द्या, 2 महिन्याच्या आतमध्ये बाग सेटिंग होत नाही. 2 महिन्यामध्ये बागला पाहिजे तेवढी कळी निघत नाही. पण रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून रामा ॲग्रोचं शेड्यूल वापरून राहुल क्षीरसागर साहेबांनी अतिशय जबरदस्त नियोजन आणि प्लॅनिंग करून रामा ॲग्रोटेकच्या नियोजनाखाली बाग फुलवली, बाग सेटिंग केली. आता शेतकरी मित्रांनो, जो काय अनुभव आहे, जो काय नियोजन आहे त्यांनी कसं काय केलं त्यांना विचारू आणि त्या नियोजनाने आपण आपल्या बागेमध्ये काय बदल करता येईल ते करू. साहेब, आपला अनुभव, आपलं वापरलेलं प्रोडक्ट त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती शेतकऱ्यांना सांगा. नाही, आम्ही रामा ॲग्रोचे प्रॉडक्ट वापरते, बायोसृष्टी, आणि आता डाळिंब पेशल सोडले. डाळिंब पेशल सोडले, मायक्रोटन वरून मारले, खालून जास्त सोडले. मायक्रोटन वरून मारले, खालून जास्त सोडले. बरं, हां. आता ते स्टेप बाय स्टेप करत असताना माने साहेबांनी तुम्हाला वेळच्या वेळेला व्हिजिट दिल्या. हो, व्हिजिट दिल्या असताना हां, बरं, त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप तुम्ही जो शेड्यूल केलं, डोस केला, त्याच्यामध्ये हळूहळू बदल काय होत गेला, बदल रिझल्ट काय दिसला तुम्हाला? कळी मोठी पड जाते परत. कळी मोठी पडते, हो, सेटिंग फास्ट होते. हो, शेतकरी मित्रांनो, डाळिंब स्पेशल बायोसमृद्धीचा एवढा जबरदस्त रिझल्ट आहे की बागेला दिल्यानंतर झाडाचं स्टोरेज वाढतं. प्रथमतः स्टोरेज वाढल्यानंतर भरपूर मादी कळी, निरोगी कळी आणि कळीचा स्ट्रोक भरपूर असल्यामुळं सेटिंगला ताण होत नाही. बरोबर आहे क्षीरसागर साहेब, काय चुकतंय काय? नाही, बरोबर. म्हणजे ह्या 2-3 गोष्टी झाल्यामुळं पुढं जाऊन 2-3 महिने आपल्याला साईज करताना बायोसृष्टी 05234 06020 आपण रामाचं वापरतो. त्यावेळेस आपल्याला जास्त प्रमाणात न वापरता, जास्त लोड न घेता आपण फक्त बायोसृष्टीच्या आधारावरती चांगली साईज करू शकतो. हो. का तर आत्ता बायोसमृद्धी वापरल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, आत्ता बायोसमृद्धी वापरल्यामुळे कळीचा स्ट्रोक भरपूर निघाला हो, आणि स्ट्रोक भरपूर निघाल्यामुळे सेटिंग फास्ट झालं. हां. आणि जेवढा मोठा स्ट्रोक तेवढी डाळिंबाची साईज फास्ट होते आणि लवकर होते, चांगली होते. किती वर्षापासून महत्वाचं म्हणजे ह्यावेळेस थंडी अजून बी थोडी लेट आहे. वातावरण थोडं म्हणजे कसं ताण भरपूर बसलेला नाही प्रत्येक बागाला, पण त्यामुळं आपली प्रोडक्ट अशी येते की प्रतिकूल परिस्थितीत चांगलं काम करते ती. राहुल सरांनी काय केलं की बाबा आपण जसं सांगतोय तसं शेड्यूल प्रमाणे औषधं वापरलेत. बायोसमृद्धी, रूट मॅजिक, मायक्रोन्यूट्रन, डाळिंब पेशल, ह्याचा जबरदस्त रिझल्ट त्यांना आला आहे. त्यांनी तसं सांगितलं तसं शेड्यूल वापरल्यामुळं तुम्ही बघू शकता रिझल्ट आल्याला. साहेबांचा रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टवरती भरपूर विश्वास आहे. नलवडे साहेब,
ह्यांचं आत्ताचं 3रं वर्ष आहे रामायगडच्या नियोजनाने. आणि जेवढा काय डोस प्रतिनिधी सांगत असतात, तुम्हाला काय डोस कधी जास्त विनाकारण द्यायचं आहे म्हणून खालनावरनं आलाय म्हणून दिलंय असं कधी होत नाही. जे काय नियोजन रामायगडच्या माध्यमातून बागेवरती, डाळिंबाच्या बागेवरती केलं जातं, त्याला गरजेपोटी जेवढं लागतं तेवढंच प्रतिनिधी देतात. ना की उगाच आता 8-15 दिवसांनी कशाला यायला आत्ताच देऊन टाकू, किंवा जी काय व्हिजिट केली आणि ज्या काय गरजेच्या गोष्टी आहेत त्याच रामायगडच्या माध्यमातून या बागेला दिल्या गेल्या. त्याच्यामुळे एवढं चांगलं नियोजन या बागेमध्ये झालं. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही गेले पावसाळा, पावसाळा, आत्ताचा हिवाळा आणि आत्ताचा उन्हाळा जर विचारात घेतला तर सगळं अतिशय म्हणजे निसर्गाचा समतोल ढासळला आहे. म्हणजे इतकी भयावक परिस्थिती आहे की शेतकऱ्याला तर परिस्थिती म्हणजे अनुकूलच परिस्थिती नाही. डाळिंबागेला तर अजिबात अनुकूल दिसतं. हे तुम्ही ह्याच्यापूर्वी ज्यावेळी रामायगडचा तुम्हाला प्रतिनिधी भेटायचा तेव्हा तुम्ही रासायनिकवर करत होता ना, बरोबर आहे. मग रासायनिकचा खर्च आणि रामायगडचा खर्च ह्यात तुम्हाला तफावत काय वाटली? नाही, खर्च त्यांचा बी जास्तच आहे रासायनिकचा. हे आपलं रामायगडचं जास्त आहे का रासायनिकचं जास्त आहे? रासायनिक जास्त आहे. रासायनिक जास्त आहे. बरं, दुसरी गोष्ट, आता हे रामायगडचं शेड्यूल वापरत असताना तुम्हाला ह्यातून शेतीच्या दृष्टीने म्हणा, पिकाच्या दृष्टीने हानिकारक काय वाटतं का? ही हानिकारक नाही कसलं. मग हेच महत्वाचं. मला नाही, नाही. महत्त्वाचं मग मुद्दा आज काय मला सांगा म्हणायचं आहे? की तुम्ही आता एवढं सगळं वापरलं, तुम्ही 3 वर्षाचा अनुभव आहे, हो. समोरचे आता शेतकरी बघत आहेत असं धरून चला की ह्या शेतकऱ्याला तुम्ही आता काय ह्यात आणि पसंत देणार आहे? ह्याला 2 नेमकं खाल्लं सोडले ते. नाही नाही, ती झालं की, पण तुम्ही शेतकऱ्याला काय सांगता रामायगडच्या प्रोडक्ट बद्दल? वापर इथं वापरच पाहिजेत की हानिकारक नाही. किती सोडा वापरल्यानंतर काय 100% रिझल्ट आहे. रिझल्ट अडचण चांगला आहे. काय येत नाही, रिझल्ट चांगला आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे क्षीरसागर साहेब, की तुम्ही ह्या वर्षी मटेरियल वापरल्याचा फायदा पुढच्या वर्षी ह्या बागेला काय होतो का? होतोच. बागाचं स्टोरेज वगैरे काय हो, स्टोरेज फरक चांगलं पडतो होतं. चांगलं होतं. म्हणजे असं काय नाही शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी वापरलं, ह्याच वर्षी वापरलं की ह्याच वर्षी रिझल्ट आला आणि त्याचं ह्याचा रिझल्ट कायमस्वरूपी बागेवरती, स्टोरेजमध्ये, केनोपीमध्ये, चौकीमध्ये सगळ्या गोष्टीत फरक दिसतो. आता आम्ही एवढ्या बागामध्ये फिरतो, नवीन नवीन बागामध्ये जातो. साहेब तुम्ही गेलाय, साहेब तुम्ही जात असता. असा बदल, एवढी काळोखी, एवढं भारी नियोजन, एवढी भरपूर कळी. बिसे साहेब, जर हे झाड जर तुम्ही बघितलं, हे झाड 4थ्या वर्षाचं आहे आणि प्रॉपर जर बघितलं तर कमीत कमी 100-125 प्लस कळे. साहेब एवढी अपेक्षा तुमची होती का? नाही. एवढी झाडावरती लोड जर झाला तर झाड अजून साईजमध्ये गेलं किती दिसेल? हो, साईजमध्ये गेला मोठे दिसते. मग विचार करा की रामायगडीचा किरकोळ खर्च आय थिंक मी म्हणतो 4-5 डोस जर तुम्ही वापरले असतील तर साधारण 25-30 हजार रुपये तुमच्या 2 एकराला बागायला खर्च झाला. हो. या 2 एकराच्या बागाच्या खर्चामध्ये 30,000 रुपये खर्च जास्त आहे का? 20-30 हजार नाही रुपये नाही नाही, काहीच नाही. कितीपर्यंत खर्च झाला अंदाजे तुमचा? अंदाजे आता किती 4 आपण हे सोडलेत, प्रत्येक 4 सोडलं. बरं, म्हणजे एक साधारण 4-6 हजार रुपये एका वेळेचा खर्च धरू. 20-22 हजार रुपये. 20-25 हजार रुपये खर्च. वर्ण स्पेस सगळा 30,000 रुपये. हो. 30,000 रुपयात तुम्ही 2 एकर बाग डेव्हलप केली आहे. पती. अजून 30-40-30 हजार असले की तुमच्या आखी बागेत हार्वेस्टिंग मित्रांनो, क्षीरसागर साहेबांचं नियोजन, गेल्या वेळेस साईज चांगली झाली होती. नियोजन, कष्ट, प्रामाणिकपणा आणि वेळच्या वेळेला रामायगडी शेड्यूल वापरणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. ह्याच्यातूनच बाग अशीच उभा येत नाही, अशीच फ्लॉवरिंग होत नाही, अशीच सेटिंग होत नाही. तेवढं कष्ट पण त्यांचं त्याच्या मागं आहे. रामायगडीची साथ आहे. रामायगडच्या प्रोडक्टमध्ये खमक्यात असा दम आहे. क्षीरसागर साहेब काय चुकीचं बोलतोय आम्ही? नाही, चांगलं प्रोडक्ट चांगलं आहे. प्रोडक्ट चांगलं आहे. हो. बघा, रिपर्चेस जेव्हा शेतकरी करतात 3-3 वर्ष प्रोडक्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत रिस्क पिरियडमध्ये वापरतात. याचा अर्थ काय की रामायगडीच्या शेड्यूलमध्ये, रामायगडीच्या प्रोडक्टमध्ये तसा दम आहे. किती बघा फक्त. आता हे हो का, हे तुम्हीच दाखवा क्षीरसागर साहेब. तुम्ही जर मोजायला लावलं तर तुम्ही मोजू शकता का? मादीकडे हे काय लोड बघा फक्त 2 महिने झाले. 2 महिने झाले आहेत शेतकरी मित्रांनो. 26 जानेवारी 2026 पाणी माने साहेब पाणी सुरुवातीचं. आणि आज आता साहेबांनी जे निवेदन केलं क्षीरसागर साहेबांनी, माने साहेबांच्या अंतर्गत रामायगडच्या प्रोडक्टवरती विश्वास ठेवून ह्याचं निवेदन आपण सेटिंगचं केलं. पहिल्या स्टेजमध्ये आपण बाहेर निघलो. आता ह्याचं हळूहळू स्टेप बाय स्टेप ज्यावेळेस साईज होईल, मालाची ग्लेजिंग, शायनिंग, त्याच्यावरती एक आपण 1 किंवा अजून 2 पण आपण शूटिंग तयार करून बनवून आपण तुमच्यापर्यंत शेतकरी मित्रांनो पाठवणार आहे. ही बाग खरंच अतिशय मनात भरण्यासारखी, अतिशय चांगली बाग सरांनी फुलवली. सर तुम्ही एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये सकाळपासून आम्हाला थोडासा वेळ झाला यायला, एवढ्या उन्हामध्ये एवढा वेळ काढून वेळात वेळ रामायगडीच्या शूटिंगला दिला, कंपनीवर विश्वास ठेवला, प्रेम दाखवलं, त्याबद्दल आमच्या टीमकडून तुमचं मनस्वी आभार आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो.